नमस्कार, मी जोशना. माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर तुम्ही बघतच आहात की मी सर्व देवाची भांडी वगैरे सर्व मी घासून वगैरे स्वच्छ केलेली आहेत. तर आज आहे गुरुवार म्हणजे मी गुरुवारच्या दिवशी पारायण केलेलं आहे, म्हणजे कालच. तर पारायण करायचं ठरवलं होतं आदल्या दिवशी, त्यामुळे आदल्या दिवशीचा ब्लॉग हा क्लिनिंगचा आलेला होता. तर मी आज केलेलं आहे पारायण हे स्वामींचं केलेलं आहे, स्वामी चरित्र सारामृत. तर हे मी म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने मी केलेलं आहे. सुबक अशी मांडणी केलेली आहे आणि फुलांचं वगैरे सर्व म्हणजे सजावट केलेली आहे आणि सिंपल असं केलेलं आहे, साधंच केलेलं आहे. आता मी पारायणाला म्हणजे सर्व मांडणी करून झाली होती. आता पारायणाला सुरुवात करणार होती, म्हणून मग हळदी कुंकू वगैरे लावून स्वतःला लावून तांदळाच्या इथे मी थोडंसं सोडलेलं आहे. जे पहिल्यांदा फूल आहे तिथे लावलेलं आहे आणि आपल्या मनात जे काही असतं ते आपण स्वामींपुढे बोलतो. तसंच मीही स्वामींपुढे जे माझ्या काही मनात होतं ते मी बोललेली आहे आणि सर्व व्यवस्थित म्हणजे व्हावं याच्यासाठी माणूस प्रत्येकजण करत असतं काही करायचं असेल तर. आणि सुरुवात ही जे आपल्याकडे रुद्राक्षाची माळ असते किंवा साधी मण्यांची माळ असते, तर तुळशीची जी तुळशी माळ असते त्याच्यापासून जे आपण हे म्हणतात ना, आपण 108 वेळा स्वामींचा जप करतो, तसंच मी 108 वेळा स्वामींचा जप केलेला आहे. आणि त्यांच्या जी माळ आहे तीही मी तिथेच त्या चौरंगावरती ठेवलेली होती. त्यालासुद्धा पूजा वगैरे केलेली आहे. आणि आपल्या आता माझे 108 वेळा जे स्वामींचा जप असतो तो केलेला आहे. आता त्याच्यानंतर मी जे आपण म्हणतात की पारायण करताना काहीतरी संकल्प वगैरे करायचा असतो. तर म्हणजे काहीही असे ना, आपल्या मनात प्रत्येकाच्या मनात वेगवेगळ्या काही ना काहीतरी असतं की आपलं असं व्हावं तसं व्हावं ह्या हेतूने. तसंच आणि जर आपल्याकडे जे स्वामींचं चरित्र आहे सारामृत ते आहे म्हटल्यावरती आपण महिन्यातून एकदा किंवा आपल्याला जसं घडेल तसं आपल्या सोयीनुसार केलं पाहिजे पारायण. आणि माझ्याकडेही हे पुस्तक म्हणजे हे स्वामींचं चरित्र सारामृत आहे, त्यामुळे मी आधीमध्ये करत असते. काही म्हणजे अडचणी आल्या तर करत नाही, नाहीतर माझ्या मनाला किंवा मला जेव्हा वाटतं तेव्हा मी मनापासून, जेव्हा आपली इच्छा एकदम स्ट्रॉंग असते तेव्हा तर आपोआप ते म्हणजे आपल्याकडून स्वामी घडवून आणत असतात. आणि मग तसंच मी संकल्प केलेला आहे, हातात पाणी ठेवून की आपल्या मनात काय आहे ते बोलायचं आणि ते पाणी एका दुसऱ्या भांड्यात सोडायचं आणि त्याच्यावरती दुसरं जे पाणी असतं चांगलं ते पाणी परत अजून सोडायचं आपल्या हातावरून. कारण ते जे पाणी आधी आपण संकल्प करण्यासाठी हातात घेतलेलं असतं ते म्हणजे त्या पाण्यात आणि त्या एका वाटीत सोडायचं असतं असं. आणि आपण पूर्ण पारायण करून त्यांना नैवेद्य वगैरे ठेवायचं असतो, सर्व असं व्यवस्थित असं. आणि स्वामींना एवढी इच्छा करायची की माझ्याकडून एवढं पारायण व्यवस्थित होऊ द्या म्हणून. मी पण हीच इच्छा करते कधीही पारायण करताना म्हणजे आपल्याला काही अडचणी न येता ते पारायण सुखरूप असं व्हावं याच्यासाठी. आणि आता मी पारायणाला सुरुवात करते आता. आणि मग ते जे पुस्तक आहे तेच, आणि माझ्याकडे मूर्ती आहे ती मी मध्ये ठेवलेली आहे. ती तेवढी थोडीशी जास्त असं म्हणजे दिसत नाही आहे व्हिडिओमध्ये, पण आहे मूर्ती माझ्याकडे सुद्धा. मग आता मी पुस्तक वाचून वगैरे घेते आणि नैवेद्य वगैरे दाखवणार आहे. जो काही आपण बनवतो तेच नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे. गोड वगैरे काहीतरी बनायचं, शिरा वगैरे असं. आता मी सर्व पारायण वगैरे झालेलं आहे माझं, आणि मग मी सर्व नैवेद्य वगैरे ठेवून वगैरे झालं नंतर आता तर माझं खूप मस्त असं पारायण झालेलं आहे. आणि श्री स्वामी समर्थ. स्वामींचा जप वगैरेही मी करायचा नेहमी, किंवा आपण काहीही करत असताना मी म्हणजे माझं बोलत असते मी. तर चला मग, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच.